हाय, चला आपण आता दिवाळीच्या मेकअपला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी चेहरा छान फेस वॉशने क्लीन करून आलेली आहे. त्यानंतर नेव्हियाचं मॉइश्चरायझर सगळ्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेते डॉट डॉट करून आणि छान चेहऱ्यामध्ये लावून घेते आहे, पसरवून घेत आहे छान. ते ॲब्सॉर्ब झालं पाहिजे आपल्या फेसमध्ये. त्यानंतर 1 किंवा 2 मिनटं थांबायचं आणि मग पुढची प्रोसेस करायला सुरुवात करायची. ठीक आहे. इथे मी प्रायमर वगैरे बाकी काहीही करत बसले नाही आहे, कारण आपल्याला पटकन रेडी व्हायचं आहे. सो मॉइश्चरायझर बेसिक याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते वापरायचं. त्यानंतर मी आता फाउंडेशन लावणार आहे किंवा तुम्ही लॅक्मेची सनस्क्रीन वापरू शकता, ती पण छान कव्हरेज देते. आता दिवाळीचा लुक करायचा आहे, सो थोडा डार्क आणि चांगले फोटो येण्यासाठी मी फाउंडेशन इथे वापरलं आहे आणि हातांच्या बोटांच्या मदतीने छान चेहऱ्यामध्ये ॲब्सॉर्ब करून घेते, छान पसरवून घेते, सगळीकडे लावून घेते आहे. बाहेर जाताना वगैरे तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम किंवा लॅक्मेची सनस्क्रीन पण वापरू शकता, ती पण छान कव्हरेज देते. बघा मी ज्या पद्धतीने छान मिक्स करून घेते चेहऱ्यामध्ये सगळं फाउंडेशन, अशाच पद्धतीने तुम्ही पण करून घ्यायचं आहे. आता ब्युटी ब्लेंडरने करत बसायला गेलं तर वेळ होईल आपल्याला आणि आपल्याला पटकन रेडी व्हायचं आहे दिवाळीच्या पूजेसाठी. सो आता त्याच्यानंतर येत आहे कॉम्पॅक्ट पावडर. तुम्ही इथे लूज पावडर पण वापरू शकता किंवा कॉम्पॅक्ट पावडर दोन्ही मिळून पण वापरू शकता. ठीक आहे. सो लॉक करण्यासाठी मी आता इथे कॉम्पॅक्ट पावडर वापरते आहे. छान सगळीकडे लावून घेते कॉम्पॅक्ट पावडर. फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतरच चेहऱ्याला बघा किती छान वेगळा लुक आलेला आहे. ॲक्च्युली थोडं विश्रांती घेतल्यानंतर मी हा लुक क्रिएट करायला घेतला, त्याच्यामुळे थोडासा चेहरा तुम्हाला असं डल वाटू शकतो, पण पूर्ण मेकअप झाल्यावर तुम्ही बघू शकता की किती छान तयार आपला हा लुक क्रिएट होतो. म्हणून आता मी इथे आयब्रो पेन्सिल वापरते आहे. आयब्रो मार्सचं जे पॅलेट आहे त्यातला ब्राऊन आणि ब्लॅक मिक्स करून आयब्रोला लावून घेतलं आहे. त्यानंतर लॅक्मेचीच काजळ पेन्सिल मी इथे वापरली आहे. वरून आणि खालून छान लावून घ्यायचं आपल्या. आणि याच्यामध्ये मी एक आयलायनर जे विसरले, ॲक्च्युली काढून ठेवलं होतं पण ते विसरले मी, तर तुम्ही ते पण लावून घेऊ शकता, त्याने आणखी सुंदर लुक क्रिएट होतो. आता मी इथे लावून घेतलं आहे काजळ. त्यानंतर ओठांना मी छान व्हॅसलीन लावून घेतलं आहे आणि लॅक्मेचीच रेड कलरची लिक्विड लिपस्टिक आहे, जी मला गुगल पेच्या कुपनवरती 99ला मिळाली आहे. ॲक्च्युली ती 300ची आहे, पण कुपन कोड वापरून 99ला मिळाली आहे. ती मी इथे लावून घेत आहे. तुम्ही पिंक कलरचा पण यूज करू शकता, म्हणजे साडीला मॅच पण वापरू शकता. मी डायरेक्ट लिक्विड लिपस्टिक अशी ओठांना डार्क लावत नाही, थोडं डॉट ठेवते आणि मग ती पसरवून घेत असते, कारण मला खूपही डार्क आवडत नाही. त्यामुळे आता ही छान लावून घेतली आहे. आणि आपला वेळ वाचण्यासाठी मी आयशॅडो पॅलेट न वापरता ही जी ब्लेंड केलेली लिपस्टिक आहे बोटाने, त्याच बोटाने मी वरती आयशॅडो क्रिएट करून घेते आहे. दोन्ही डोळ्यांना छान कलर दिला आहे वरती आयशॅडोला. आणि आता छान मस्तपैकी टिकली लावणार आहे आणि आपल्या ज्वेलरी घालायला मी आता सुरुवात करणार आहे. तुम्ही बेसिक मेकअप बघू शकता किती छान झाला आहे. याला काहीच वेळ लागत नाही, पटकन तयार होतो मेकअप. आता मी इथे ज्वेलरी घालायला सुरुवात करते. मी इथे मोत्याचे कानातले घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे सोन्याचे इयरिंग्स पण वेअर करू शकता. त्यानंतर मी आता मॅचिंग बांगड्या घालत आहे याच्यावरती हातांमध्ये. तुम्ही कॉन्ट्रास्ट पण करू शकता तुमच्या साडीच्या याच्यानुसार. आता इथे कॉन्ट्रास्ट चांगलं दिसलं नसतं, सो मी कॉन्ट्रास्ट केलं नाही, सगळं मॅचच केलं आहे. त्यानंतर मी इथे चोकर म्हणून एक 3 पदरी माळ गळ्यात घालते वरती. फायनल लुक तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही खरंच म्हणाल की वा, कमीत कमी प्रोडक्ट्स वापरून पण किती छान पद्धतीचा लुक क्रिएट होतो. आता बघू शकता माळ घातल्यानंतर किती छान दिसायला लागला आहे. आणि त्यानंतर मी मंगळसूत्र वेअर केलं आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं कॅमेरा ॲडजस्ट करत होती. तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि छान दिसायला लागला आहे लुक. हेअरस्टाईल तुम्ही तुमच्या आवडीची करू शकता. कोणी आंबाडा घालू शकतं सैल, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची करू शकतात. आणि लास्टमध्ये एक चुटकी सिंदूर ते लावलं आहे. फायनल लुक बघू शकता बेसिक, ते किती छान झालेलं आहे. जवळून पण दाखवते तुम्हाला. खूप भारी वाटतं जेव्हा आपण तयार होतो तेव्हा. आता हा फायनल लुक जो आहे तो रेडी झालेला आहे. मी इथे मंगळसूत्र घातलं आहे, वरती 3 पदरीची माळ घातली चोकर म्हणून. इथे मोत्याची कानातले घातले. आता इथे तुम्ही सोन्याची पण घालू शकता.
आपल्या आपल्या चॉईसवर आहे. आपण सगळ्या लेडीज ज्या आहे दिवाळीला मोस्टली आपण सगळं आपल्याकडचं जे सोनं असतो, सोन्याचे दागिने, ते आपण वेअर करतो. सो तुम्ही इथे तुमचं स्वतःचं गंठण किंवा लांब मंगळसूत्र घालू शकता, सोन्याचे दागिने घालू शकता, सोन्याचे कानातले, बाजूबंद, नथ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घालू शकता. मी फक्त एक बेसिक लुक किती पटकन आपण क्रिएट करू शकतो. काय होतं की दिवाळीच्या गडबडीमध्ये काय होतं की आपल्या पाठीमध्ये खूप कामं असतात आणि आपल्याला असं वाटतं जाऊ दे, कोण रेडी होत बसेल, कोण करत बसेल एवढं सगळं, आणि आपण आपल्याकडेच दुर्लक्ष करतो. सो असं न करता अगदी कमीत कमी प्रोडक्ट्स, अगदी मी खूप काहीच वापरलेलं नाही, एक मॉइश्चरायझर वापरलंय, एक फाउंडेशन वापरलेलं आहे, काजळ, लिपस्टिक, तीच लिपस्टिक मी आय शॅडो म्हणून ती लावलेली आहे, आयब्रो पेन्सिल वापरले आहे आयब्रोचं, आणि त्यानंतर बस टिकली कानातले आणि आपली काही जे काही ज्वेलरी असेल ती. सो बाकी तुम्ही याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात मेकअपमध्ये करण्यासारखे. तुम्ही कॉन्टरिंग करू शकता, तुम्ही कन्सिलर लावू शकता, सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुम्ही हायलायटर वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर. पण कसं असतं आता ज्या काही आपल्या तरुण वयातल्या ज्या काही मुली असतात तर त्यांना आपल्यासारख्यांना लावायला आवडतं, पण आपल्यापेक्षा ज्या आपल्या आईच्या वयाच्या असतात त्यांना एवढा मेकअप करायला नाही आवडत आणि त्या नेहमीच किचनमध्ये असतात दिवसभर. सो मी त्यांना पण करता येईल यासाठी हा सगळा मेकअप लुक दाखवलेला आहे. एकदम साधा सोपा आहे, याच्यात काही अवघड नाही, कोणीही बघून सहज करू शकतं. तुम्ही इथं हायलायटर वापरू शकता, या बाजूला टी झोनला हायलाइट करण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर हायलाइट करू शकता, इथे छानपैकी लाली लावू शकता थोडीशी. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बेसिक मेकअपमध्येच येतात आणि त्या करू शकता, ठीक आहे. माझा मेकअपचा व्हिडिओ आहेत चॅनलवरती आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. फोटोच्या पोजेसचे पण छान छान व्हिडिओ आहेत, ते पण तुम्ही जाऊन नक्की बघा. खूप व्हायरल झालेला व्हिडिओ आहे की साडी घातल्यानंतरच्या फोटो पोजेस काय द्याव्यात किंवा कशा असाव्या, किंवा फोटो काढताना कुठल्या बाजूने आपल्या फोटो चांगला येतो. बरेच जण फोटो काढतात पण बऱ्याच मुलींना नाही आवडत, अरे किती फोटो काढले तरी माझा फोटोच चांगला येत नाही असं होतं. सो त्याच्यावरती पण मी छान व्हिडिओ केलेला आहे, तर तो पण तुम्ही जाऊन नक्की चेक करा एकदा. आणि हा तुम्हाला दिवाळीचा लुक कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन मेकअपच्या व्हिडिओसाठी, टिप्ससाठी मी काही डेली व्लॉग डेली बेसिसवरती नाही पण आठवड्यातून किंवा 2-3 आठवड्यातून जसा वेळ मिळेल तसा मी माझा रुटीनचा व्हिडिओ जो असतो तो पण मी शेअर करत असते. सो नक्की बघत जा. आणि माझ्या ज्या चॅनलचा फॅमिली मेंबर होण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.